एक उदाहरण सांग, छोटंसं आठवलं मला यांची. सांगतो हो दे काय सांगतोच. मला आठवलं काय झालं, एका पोराचं लग्न ठरलं. लग्न जरा ऐका, तुमच्याकडे लग्न होतात ना, जरा कमी झाली की नाही. माझ्या गावात एक टेम्पो भरून पोरं आहेत बिना लग्नाची. होतच नाहीत का, मुली मारल्या ना आपण, मुली भेटत नाहीत. आता त्या मुलाचं लग्न ठरलं अण्णा, मी एवढं भारी गायलं म्हणून आठवलं आता. वैभव महाराज लग्न जमलं, पण ते आता लग्न होत नाही म्हणून ते त्या पोरांनी काय केलंय, म्हातारे नाचून देत नाही ना, हे जुने लोक नाचून देत नाही ना, त्याला डीजे बीजे लावून नाचून देत. त्या पोरांनी एक स्पेशल महाराज लक्झरी बस लावली, त्याच्यात फक्त 50च पोरं घेतले लग्नाला, अजिबात कोणी घेतलं बाया नाही, माणसं नाही, कोणी नाही. आणि ते 50 पोराची गाडी भरली, पण त्याच्यात एक पोरगं हुशार होतं. ते म्हटलं राव आपण सगळे पोरंच चालू लग्नाला, आपल्याला एखादं जुनं पाहिजे. सगळे पोरच म्हणजे एखादं जुनं पाहिजे ना, कैलास महाराज जुनं पाहिजे म्हणल्यावर त्या माणसाने काय केलं, ह्यांना दिसू नये म्हणून डिग्गीत एक म्हातारं कोंबलं, डिग्गीत मागून डिग्गीत एक ठेवलं दिसू नये म्हणून. आणि ते म्हातारं आपलं डिग्गीत बसलं. गाडी आली, लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला. आणि बिकडच्या त्या वराडी मंडळीने माहेरच्या त्या मुली काढल्याने पाहिलं राव 50च पोरं आली बा लग्नाला, एक म्हातारं नाही, एक बाई नाही, कोणी काय पोरं आहेत बो. ते त्यांच्या मंडपात एक म्हातारं होतं. त्या मंडपात ते म्हटलं हे पोरांनो, लग्न होईल इथं आता, लग्न तुम्हाला नवरी दिली जाईल, मुलगी दिली जाईल, पण आपली एक आट आहे. म्हटलं काय आट आहे, हे लग्न लागायच्या आधी आपली एक आट आहे. म्हटलं या मुलीच्या नावावर 10 एकर जमीन आहे, या मुलीच्या नावावर 10 एकर जमीन आहे, तेवढी तुम्हाला घेऊन जावी लागेल तरच लग्न होईल. सगळे पोरं डोकं खाजवलेले, कशी न्यायची बस, जमीन कुठं नेता येत असते काही, जमीन कुठं नेता येत असते काही, डोकं लावायचं कोणाचंच काही डोकं चाला ना. आता कसं करायचं, म्हातारं म्हणतं जमीन न्यावी लागेल तरच पोरगी नेता येईल. भला वेळ गेला, लग्न व्हायनाच, मग यांनी डिग्गीतलं म्हातारं बाहेर काढलं. शेवटी कामी कोण आलं, म्हातारं आलं, काढलं डिग्गीतून बाहेर. काय नाही म्हटलं काय झालं, त्याने आपल्या अंगबिंग झटकीलं, मस्त टकाटक होऊन आलं आतमध्ये. आमची पोरं शेंट हारायला तयारच होते, ते फिरशा म्हणून चाललं. जसं आतमध्ये आलं, काय प्रश्न आहे म्हटलं तुमचा, काय पोरांनो काय झालं. काय नाही म्हटलं, हे नवरीकडले म्हातारे म्हणतात या मुलीच्या नावावर 10 एकर जमीन आहे, ती तुम्हाला घेऊन जावी लागेल तरच ही मुलगी तुम्हाला नेता येईल, नाही तर लग्न होणार नाही. आमकं तमकं कसं करायचं. म्हातारं तेवढ्या ह्याच्यात म्हणलं असं वय, काय म्हणलं म्हातारं, असं वय काय अडचण नाही म्हणलं, घेऊन जातो आम्ही. टाकाटच बघायला म्हातारं काय पागल झालं, कशी नेता येईल बस जमीन. ते म्हटलं एक काम करा, तुम्ही मुलीचं लग्न कुठं लावलं, गावच्या मंडपात मंदिरात. हां, पोरीला द्यायला रॅक कुठं आणलं, मंडपात. फ्रीज कुठं आणलं, मंडपात. बेड कुठं आणला, मंडपात. नवरदेव कुठं आणला, सगळं तुम्ही कुठं आणलं. तुमची 10 एकर जमीन इथं घेऊन या, घेऊन जायचं काम माझं.